द चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे ट्रिगोनोमेट्री. त्याच्यातला कितवा चालू एक्सरसाइज 6.1 चालू आहे. ठीक आहे, बघा आपले क्वेश्चन कितीपर्यंत झाले? क्वेश्चन नंबर 6 च्या 8 पर्यंत क्वेश्चन झालेले आहेत प्रूव्ह दॅटचे. ठीक आहे, ज्यांनी कोणी पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघितला नसेल पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. ठीक आहे, प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं सांगितलेलं बेसलाईन व्यवस्थित, फॉर्म्युले पण तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, जर तुम्हाला फॉर्म्युले जर येत नसतील, आयडेंटिटी काय आहेत, रेशो काय आहेत, तर तुम्हाला हे येणारच नाही पुढचे प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन. ठीक आहे, आणि 6.1 झाल्यावर हा लेसन कम्प्लीट होईल, कारण 6.2 तुम्हाला ह्या वर्षी नाहीये. ठीक आहे, सो 6.2 मी शिकवणार नाही. ओके, मग डायरेक्ट मी सायन्स चालू करेन लेसन. ठीक आहे, सायन्स चालू करेन, सायन्स सेकंड वाला लेसन स्टार्ट करेन. ठीक आहे, आणि जे कोणी चॅनल नवीन असतील पहिले त्यांनी नाही का डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथून व्हॉट्सअप लिंक जॉईन करा. ठीक आहे, तिथून तुम्ही नाही का तुम्हाला मेसेजची लिंक भेटत जाईल. दर तुम्हाला 8 किंवा 9 वाजता लेक्चर असतो. दर कधी कधी गॅप असतो, पण ज्यावेळेस गॅप असेल त्यावेळेस समजून जायचं की तिथं 12th स्टँडर्डचं लेक्चर. ठीक आहे, चला स्टार्ट करतो, व्यवस्थित लक्ष द्या. सो काय दिलंय? इफ tan θ प्लस 1/tan θ इक्वल टू 2 दिलंय. ठीक आहे, देन शो दॅट tan स्क्वेअर θ प्लस 1/tan स्क्वेअर θ इक्वल टू 2. ठीक आहे, बघा इथे नीट लक्ष द्या. इथं टॅन आहे, इथं पण टॅन आहे. काय प्रूफ करायचंय मला? टॅन स्क्वेअर, इथं पण टॅन स्क्वेअर मला आणायचंय. मग कसं आणणार? इथं स्क्वेअर आहे का? नाही. मग टेकिंग काय करणार? स्क्वेअर करा. पहिलं गिवन ऍज इट इज लिहा. सो गिवन काय आहे? सो टॅन थिटा प्लस 1/tan θ ऍज इट इज लिहा इक्वल टू हे ऍज इट इज लिहा. ठीक आहे, आता जे काही टर्म तुम्हाला गिवन दिलेला आहे त्याचं काय करणार तुम्ही? टेकिंग स्क्वेअर करा. सो टेकिंग स्क्वेअर रूट नाही, फक्त स्क्वेअर ऑन बोथ साइड. सो करा मग स्क्वेअर. बघा ह्याचा स्क्वेअर असं नाही द्यायचा. जर इथे मध्ये प्लस असेल ना तर ब्रॅकेट स्क्वेअर असतो, हे लक्षात राहू दे. सो इथे ना tan θ प्लस 1/tan θ. ओके, ब्रॅकेटचा स्क्वेअर इक्वल टू 2 चा स्क्वेअर. ठीक आहे, दोन्ही साईडला मी काय केले तर स्क्वेअर लावलेला आहे. पण आता a प्लस बी ब्रॅकेट होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येतो रे? हे माहिती असेल तुम्हाला. a प्लस बी ब्रॅकेट होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय येतो? a स्क्वेअर ऍज इट इज देतो, पहिल्या टर्मचा स्क्वेअर. सो मग इथे काय करणार मी? सो इथे मी लिहिणार tan स्क्वेअर थिटा. ठीक आहे, टॅनचा स्क्वेअर. आता प्लस पुढे काय करतो? 2 इंटू फॉर्म्युला लिहितो मी a इंटू बी. ठीक आहे, सो मी काय करणार? प्लस 2 इंटू ए म्हणजे हे आणि बी म्हणजे हे टर्म. ठीक आहे, ए म्हणजे हे. सो 2tan θ इंटू 1/tan θ 1/tan θ. ठीक आहे, सो असं लिहितात व्यवस्थित. ह्याला पण मी ब्रॅकेटच टाकतो. ठीक आहे, 2a इंटू बी प्लस बी चा स्क्वेअर लिहितो आपण, हे माहिती तुम्हाला. सो आपण काय करणार? प्लस 1/tan θ चा स्क्वेअर 1/tan θ चा स्क्वेअर इक्वल टू 2 चा स्क्वेअर किती येतो? 4 येतो. सो इथे 4 लिहिणार. ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे. आणि स्क्वेअर करत असताना व्यवस्थित स्क्वेअर तसा काढा, नाहीतर अदरवाईज पूर्ण चुकेल तुमचा. ठीक आहे, सो चला आता हे रफ करतो. चला काढा स्क्रीनशॉट लवकर, फास्ट मध्ये लवकर काढा व्यवस्थित. चला झालं. सो आता हे रफ करतो, हे मला प्रूफ करायचं. ठीक आहे, सो हे रफ करतो. सो आता काय होणार? सो बघा tan θ आहे, मल्टिप्लाय आहे, आणि हा tan θ डिवाइड आहे. सो हा tan θ आणि हा tan θ गेट कॅन्सल. सो राहिलं काय मग? सो राहिलं फक्त tan स्क्वेअर θ बरोबर प्लस 2. बघा हे तर कॅन्सल झालं आणि 2 1 जा 2 येतं. सो इथं प्लस 2 येणार इक्वल टू प्लस 1 चा स्क्वेअर किती येतो? 1च येतो अपॉन tan चा स्क्वेअर. सो tan स्क्वेअर θ इक्वल टू 4 ऍज इट इज. ओके, सो आता नीट बघा, लक्ष द्या. प्लस 2 आहे, तिकडे गेला काय होणार? -2 होणार. सो मग असं येणार tan स्क्वेअर θ प्लस हे तसंच 1/tan स्क्वेअर θ इक्वल टू 4. हे प्लस 2 आहे, तिकडे गेला -2 होणार. सो आलं का? 4 - 2 किती येतं? 2 येतं. सो झालं प्रूफ. बघा ही टर्म पण भेटली आणि 4 - 2 केलं तर आन्सर पण येईल. सो काय म्हणू इथं? tan स्क्वेअर θ प्लस 1/tan स्क्वेअर θ इक्वल टू 2. हेच प्रूफ करायचं होतं ना, हेच प्रूफ. ठीक आहे, आला. व्यवस्थित जर सॉल्व्ह करणार ना तर तुम्हाला आन्सर येऊन जाईल. ठीक आहे,
ना क्वेश्चन नंबर 10th वन बघा 10th वाला जो आहे ना थोडासा मोठा आहे आणि IMP पण क्वेश्चन आहे. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. बघा काय काय दिलं इथं, tan a अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस cot a अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर a ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे, त्याच्यावरून काय प्रूव्ह करायचं आपल्याला, sin a इंटू cos a प्रूव्ह करायचंय. ठीक आहे, सो बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. हे tan a तसंच ठेवतो मी. ओके, हे tan a तसंच ठेवला. आता 1 प्लस tan स्क्वेअर a हे तुम्हाला माहिती आहे, बघा रिझन इथे लिहितो मी. सो हे तुम्हाला माहिती आहे, आयडेंटिटी माहिती आहे, 1 प्लस tan स्क्वेअर a इक्वल टू काय असतं, sec स्क्वेअर a असतं. ठीक आहे, आयडेंटिटी तर तुम्हाला माहिती आहे. आणि 1 प्लस cot स्क्वेअर a, 1 प्लस cot स्क्वेअर a इक्वल टू काय असतं, दॅट इज कोसेक स्क्वेअर, कोसेक स्क्वेअर a हे फॉर्म्युला असतो. ठीक आहे, सो मग मी इथे काय लिहिणार, 1 प्लस tan स्क्वेअर a च्या जागी sec स्क्वेअर a. सो इथे लिहिणार मी sec स्क्वेअर a ब्रॅकेट रेस टू स्क्वेअर. ठीक आहे, ह्या स्क्वेअरला विसरू नका. प्लस cot a ऍज इट इज अपॉन 1 प्लस cot स्क्वेअर म्हणजेच काय, दॅट इज कोसेक स्क्वेअर. सो इथे लिहिणार मी कोसेक स्क्वेअर a, ह्याची व्हॅल्यू कोसेक स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर. ठीक आहे, सो बघा हे 2 आणि हा 2 इंटू 2 4 होणार. सो काय होणार मग, ह्याला असं लिहू शकतो का, tan a अपॉन sec रेस टू 4a प्लस cot a तसंच अपॉन कोसेक स्क्वेअर इथे 2a. ठीक आहे, सो कोसेक रेस टू 4a. ठीक आहे, बघा हे फॉर्म्युला इथं लिहिला आणि त्याचं रिझल्ट पण लिहिलं. 2 ने मल्टिप्लाय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, आता काय करणार, आता तुम्हाला हे माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे बघा. सो tan a तसाच ठेवतो मी. ठीक आहे, हे tan a तसाच ठेवतो. आता एक मिनिट, हे 1 बाय सेक रेस टू 4a ना, त्याला मी असं लिहितो, सेक रेस टू 4a, ह्याला मी बाजूला लिहितो, 1 बाय सेक रेस टू 4a ला मी बाजूला लिहिलं आणि tan a मी बाजूला लिहितो, tan a बाजूला प्लस इथं पण तसंच 1 बाय कोसेक बाजूला. सो 1 बाय कोसेक रेस टू 4a हे बाजूला लिहितो आणि cot a बाजूला लिहितो. ठीक आहे, सो आता स्क्रीनशॉट काढा पटकन फास्ट मध्ये. चला काढलं का, फक्त हे 1 बाय सेक बाजूला लिहिलं, 1 बाय कोसेक रेस टू 4a बाजूला लिहिलं. ठीक आहे, सो आता बघा काय होईल, हे रिझन रफ करून टाकतो. आता तुम्हाला हे माहिती आहे का, LHS इक्वल टू, इथं रिझन देतो, 1 बाय सेक म्हणजे काय असतं रे, कॉस a ला मी असं लिहू शकतो का, कॉस a ला रेशो माहिती पाहिजे तुम्हाला. कॉस a म्हणजे काय असतं, 1 बाय सेक असतं, बरोबर ना, 1 बाय सेक असतं. आणि कोसेक 1 बाय कोसेक म्हणजेच काय असतं, सेक. ठीक आहे, एक मिनिट, ह्याला मी काय लिहिलं, साइन a ला काय लिहिणार, साइन a म्हणजे कोणाचा फॉर्म्युला आहे, 1 बाय कोसेकचा. ठीक आहे, हे फॉर्म्युले यायलाच पाहिजे रेशोचे. कॉस a म्हणजेच कसं लिहू शकतो मी, 1 बाय सेक. साइन म्हणजे कसं, 1 बाय कोसेक. जर समजा इथं कॉस स्क्वेअर असेल तर इथं सेक स्क्वेअर असणार. ठीक आहे, पण इथं रेस टू जर 4 असेल तर इथं काय येणार, मग रेस टू 4a येणार. जर इथं रेस टू 4a असेल तर इथं पण रेस टू 4 येणार. ठीक आहे, 4 येणार. ठीक आहे, मग मला सांगा 1 बाय सेक रेस टू 4a म्हणजेच काय, 1 बाय सेक रेस टू 4a म्हणजेच काय, दॅट इज कॉस स्क्वेअर, कॉस रेस टू 4a येणार. सो याच्या जागी काय येणार, कॉस रेस टू 4a येणार. ठीक आहे, सो साइन a tan a तसाच प्लस 1 बाय कोसेक रेस टू 4a म्हणजेच काय, साइन रेस टू 4a इंटू cot a तसाच. ओके, हे रिझन लिहायचं आहे. सो डॉट डॉट करा, पुढे रिझन लिहा. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे tan म्हणजे काय असतं, tan म्हणजे, सो इथे येणार कॉस रेस टू 4a इंटू tan म्हणजे काय, साइन बाय कॉस. सो मी tan ला असं लिहू शकतो का, साइन a अपॉन कॉस a हो लिहू शकतो. ठीक आहे, प्लस साइन रेस टू 4a इंटू कॉट ला मी असं लिहू शकतो का, कॉस a अपॉन साइन a. ठीक आहे, आता इथं पण मी फॉर्म्युला यूज केला, सो रिझन लिहावा लागेल इथं पण. सो काय लिहिणार, tan a चा फॉर्म्युला कोणता यूज केला मी, दॅट इज साइन a अपॉन कॉस a. ठीक आहे, आणि cot a ला कोणता फॉर्म्युला यूज केला, cot a म्हणजे काय, दॅट इज कॉस a अपॉन साइन a. ठीक आहे,
हा फॉर्म्युला यूज करता यायला पाहिजे तुम्हाला, तरच तुम्हाला प्रूव्ह दॅटचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल, अदरवाइज येणारच नाही तुम्हाला. ठीक आहे, रेशोचे 6 फॉर्म्युले आणि आयडेंटिटी 3. जर 9 फॉर्म्युले येत असतील तर तुम्हाला प्रूव्ह दॅटचे ऑल क्वेश्चन येणार. ठीक आहे, सो आता बघा 1 कॉस, इथं कॉस ए आहे, इथं पण कॉस ए आहे, पण इकडचा एक कॉस कॅन्सल. इथं कॉस किती आहे 1, इथे किती आहे 4. सो 4 एक कट केला, सो इथे 3 राहिले बरोबर. सो कॉस क्यूब ए साइन ए प्लस बघा एक साइन कॅन्सल, सो इथं साइन 4 होते, पण किती राहिले आता साइन 3 राहिले बरोबर ना, आणि कॉस ए तसाच. ओके, बघा 1 मिनिट, टाइम संपलाय का बघू दे. आहे अजून 2 मिनिट राहिले. ठीक आहे, बघा आता काय करणार, इथं साइन आहे, इथं कॉस किती आहेत, इथं कॉस 3 आहेत बरोबर ना, इथं कॉस किती आहेत 3 आहे. सो कॉस कॉस कॉस, इथं साइन आहे बरोबर, इथं कॉस 3 आहे, साइन 1 आहे. सो मी काय करतो, एक कॉस आणि एक साइन बाहेर काढतो, एक कॉस आणि एक साइन बाहेर काढतो. सो काय होणार, एक साइन ए आणि कॉस ए एक बाहेर काढला. ठीक आहे, सो आता ह्याच्यामधून पण मी एक कॉस बाजूला काढतो, साइन किती आहे, साइन 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 किती आहे 3 आहे, आणि एक कॉस आहे. ठीक आहे, एक साइन आणि एक कॉस बाजूला, बघा एक साइन एक कॉस बाजूला. सो मग ब्रॅकेट मध्ये काय राहणार, ब्रॅकेट मध्ये राहणार 2 कॉस राहणार, सो म्हणजे कॉस स्क्वेअर ए बरोबर, प्लस एक साइन बाजूला एक कॉस बाजूला, कॉमन काढत्या. सो साइन किती राहणार, साइन स्क्वेअर ए इंटू कॉस ए. 1 मिनिट हा, सॉरी, कॉस तर मी बाजूला काढलाय, एक साइन बाजूला काढलाय, फक्त साइन स्क्वेअर ए राहणार. सो मग मला सांगा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए म्हणजे काय 1. सो मी इथे लिहिला साइन ए इंटू कॉस ए. ह्याची व्हॅल्यू किती असते, ह्याची व्हॅल्यू 1 असते. सो मी 1 लिहिणार नाहीये. ठीक आहे, रिझन लिहावं लागेल. काय लिहिला, साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू 1. आलं का, हेन्स प्रूफ इझी आहे, इक्वल टू RHS. चला काढा स्क्रीनशॉट. इझी आहे ना, थोडस मोठं आहे पण ठीक आहे. नाव क्वेश्चन नंबर सेकंड लास्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 11 आहे. हा पण क्वेश्चन नाही का थोडा मोठा आहे, मला ह्याच्यामध्ये पण डीप मध्ये जावं लागेल. ठीक आहे, तरच तुम्हाला समजेल. बघा लक्ष द्यायचं. सो बघा सेक रेस टू 4a ब्रॅकेट मध्ये 1 मायनस साइन रेस टू 4a साइन रेस टू 4a आहे. ठीक आहे, मायनस 2 टॅन स्क्वेअर ए इक्वल टू 1. 1 आपल्याला प्रूफ करायचं. सो बघा LHS मी घेतलं इथं ऍज इट इज. सो आता सेक रेस टू 4a नीट लक्ष द्या, नीट बघायचं. सो इथं 1 आहे, इथं मायनस साइन रेस टू 4a आहे बरोबर. सो मी 1 ला असं लिहू शकतो का, कसं 1 चा स्क्वेअर हो लिहू शकतो, 1 चा स्क्वेअर तर 1च येतो. ठीक आहे, आता मायनस तसाच साइन रेस टू 4 ला मी असं लिहू शकतो का, साइन स्क्वेअर ए ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, बघा ना साइन रेस टू स्क्वेअर ए आणि ब्रॅकेटच्या बाहेर स्क्वेअर आहे. सो 2 इंटू 2 4 होणार. सो परत आपल्याला हेच भेटणार. सो ह्याच्या जागी आपल्याला हेच भेटणार. सो हे म्हणजे मी हे असं लिहू शकतो. ठीक आहे, सो मायनस 2 टॅन स्क्वेअर ए आहे. ओके, सो आता मला सांगा सेक रेस टू 4a आहे इथं. मला एक सांगा याच्या जागी मी कोणता फॉर्म्युला यूज करू, हा वाला करू ए आणि ह्याला बी म्हणतो. ठीक आहे, मध्ये मायनस, सो मायनस. याला 1 म्हणजे ए असणार आहे, बी म्हणजे साइन स्क्वेअर. सो ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर. आणि हा फॉर्म्युला मी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये सांगितलाय. काय आहे त्याचा फॉर्म्युला. सो याचा फॉर्म्युला असा येतो की ए मायनस बी लिहा एकदा आणि एकदा ए प्लस बी लिहा. ठीक आहे, ए म्हणजे काय, ए म्हणजे 1 आणि बी म्हणजे काय, बी म्हणजे साइन स्क्वेअर ए. ठीक आहे, सो ए च्या जागी 1, बी च्या जागी साइन स्क्वेअर ए पुट करा. सो या फॉर्म्युल्यामध्ये यूज करा आता. सो कसं येणार, एक येणार 1 मायनस बी म्हणजे काय साइन स्क्वेअर ए, साइन स्क्वेअर ए प्लस बी. सो म्हणजेच काय येणार आता, दॅट इज ए म्हणजे 1 ना, प्लस साइन स्क्वेअर ए. ठीक आहे, आता मायनस 2 टॅन स्क्वेअर ए ऍज इट इज. ठीक आहे, सो आता सेक रेस टू 4a ब्रॅकेट मध्ये, चला ब्रॅकेट काढून टाकतो मी आता. आणि तुम्हाला हे माहिती असेल
की 1 मायनस साइन स्क्वेअर ए चा फॉर्म्युला काय येतो बघा मी इथं लिहितो वाटलंच तर इथं लिहितो बाजूला ठीक आहे बघा साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए याचा फॉर्म्युला काय येतो रे साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए चा फॉर्म्युला येतो आयडेंटिटी 1 येते बरोबर ह्याची आयडेंटिटी 1 येतं पण 1 मायनस साइन स्क्वेअर ए सो साइन स्क्वेअर तिकडे शिफ्ट करा सो काय राहणार मग इथं कॉस स्क्वेअर ए राहणार फक्त बरोबर ही टर्म इथं राहणार सो तिकडे शिफ्ट करा 1 तसाच हे तिकडे गेला मायनस होणार सो मायनस साइन स्क्वेअर ए ठीक आहे सो म्हणजे कॉस स्क्वेअर ए च्या जागी मी 1 मायनस साइन स्क्वेअर ए लिहू शकतो म्हणजेच 1 मायनस साइन स्क्वेअर ए च्या जागी कॉस स्क्वेअर ए लिहू शकतो सो ह्याच्या जागी कॉस स्क्वेअर ए सो ह्याच्या जागी कॉस स्क्वेअर ए लिहा इंटू कॉस स्क्वेअर ए इंटू हे तसंच ठेवा 1 प्लस साइन स्क्वेअर ए ठीक आहे मायनस तसं लिहा 2 टॅन स्क्वेअर ए रिझन लिहा ह्याच्या पुढे व्यवस्थित रिझन लिहा ठीक आहे सो आता मला सांगा सेक म्हणजे काय असतं 1 बाय कॉस असतं बरोबर ना सो सेक म्हणजे काय असतं इथे लिहितो रिझन सेक म्हणजे काय असतं दॅट इज 1 बाय कॉस असतं ठीक आहे सेक म्हणजे काय 1 बाय कॉस जर सेक रेस टू 4 असेल तर 1 बाय कॉस रेस टू 4 येणार ठीक आहे सो आता मी ह्याच्या जागी 1 बाय काय लिहिणार कॉस रेस टू 4 ए मान्य 1 बाय कॉस रेस टू 4 ए कॉस स्क्वेअर तसाच इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर ए तसाच मायनस 2 टॅन स्क्वेअर ए तसाच ठीक आहे सो बघा नीट लक्ष द्या कॉस स्क्वेअर आहे बरोबर सो आता हे रफ करतो चला स्क्रीनशॉट काढा पटकन फास्ट मध्ये चला झालं आपल्याला 1 प्रूफ करायचा ठीक आहे 1 प्रूफ करायचं लगेच करू आपण आता इथं कॉस स्क्वेअर आहे आणि इथं कॉस रेस टू 4 आहे म्हणजे इथले 2 कॉस कॅन्सल आणि इथले 2 कॅन्सल सो 1 बाय कॉस स्क्वेअर राहणार खाली अजून 2 कॉस राहणार सो म्हणजे इथे राहणार LHS इक्वल टू 1 बाय कॉस स्क्वेअर ए ठीक आहे 1 बाय कॉस स्क्वेअर ए राहणार सो इथं काय येणार इथे 1 प्लस साइन स्क्वेअर ए तसाच ही टर्म तशीच मायनस मल्टिप्लायला हे मल्टिप्लायला ओके मायनस 2 टॅन स्क्वेअर ए ओके आता रफ करतो 1 मिनिट टाइम बघू दे मला किती राहिलाय सो 5:25 ठीक आहे चला लक्ष द्या आता 1 बाय कॉस स्क्वेअर ए आहे आतमध्ये मल्टिप्लाय करा ही टर्म ह्याला मल्टिप्लाय करा ही टर्म ह्याला मल्टिप्लाय करा सो काय येणार मग सो 1 बाय कॉस स्क्वेअर ए 1 जा 1 बाय कॉस स्क्वेअर एच येणार बरोबर प्लस साइन स्क्वेअर ए इंटू 1 म्हणजे इथे येणार 1 साइन वर काय येणार वर साइन स्क्वेअर एच येणार ठीक आहे आपण हे ह्याला मल्टिप्लाय होणार हे कॉस स्क्वेअर ए तसाच येणार ओके आता मायनस 2 टॅन स्क्वेअर ए तसाच ठीक आहे आता मला सांगा हे 1 बाय कॉस ए आहे ह्याला मी असं लिहू शकतो का कसं लिहिणार 1 बाय कॉस म्हणजेच काय सेक असतो सो सेक ए ला मी असं लिहू शकतो का 1 बाय कॉस लिहू शकतो का सांगा बघा 1 बाय कॉस म्हणजेच काय सेक असतो सो 1 बाय कॉस म्हणजेच सेक असणार सो इथे येणार सेक इथं स्क्वेअर आहे तर इथं पण स्क्वेअर येणार जर इथं स्क्वेअर असेल तर इथं पण स्क्वेअर येणार सो 1 बाय कॉस मीन्स सेक येणार ठीक आहे साइन बाय कॉस म्हणजे काय असतं दॅट इज टॅन असतो सो टॅन ए चा फॉर्म्युला काय साइन ए अपॉन कॉस ए ठीक आहे टॅनचा फॉर्म्युला आहे साइन बाय कॉस सो साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर ए असेल तर इथं आपण टॅन स्क्वेअर लिहिणार काय लिहिणार साइन बाय कॉस मीन्स टॅन स्क्वेअर ए येणार मायनस 2 टॅन स्क्वेअर ए ठीक आहे आता सेक स्क्वेअर ए तसाच आता मला सांगा इथं टॅन स्क्वेअर 1 आहे इथं पॉझिटिव्ह 1 आहे आणि मायनस 2 आहे सो 2 मधून 1 गेले राहिले किती दॅट इज 1 राहिले बरोबर ना 2 मधून 1 गेले 1 राहिले पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस सो मायनस 1 टॅन स्क्वेअर सो मायनस बघा मायनस 2 टॅन स्क्वेअर ए मधून प्लस 1 टॅन स्क्वेअर गेला तर राहिले किती मायनस 1 टॅन स्क्वेअर ए मायनस 1 टॅन स्क्वेअर ए पण तुम्हाला हे आयडेंटिटी माहिती ह्याची व्हॅल्यू किती येते 1 कसं काय 1 येते
आयडेंटिटी माहिती 1 प्लस tan स्क्वेअर ए इक्वल टू सेक स्क्वेअर ए, हे आयडेंटिटी आहे. मग हे tan स्क्वेअर तिकडे शिफ्ट करा. सो म्हणजेच काय ना 1 इक्वल टू सेक स्क्वेअर ए, tan तिकडे शिफ्ट करा म्हणजेच tan स्क्वेअर ए येणार. ठीक आहे. सेक स्क्वेअर ए मायनस tan स्क्वेअर ए च्या जागी 1 लिहिणार. ठीक आहे. हेच प्रूफ करायचं होतं इक्वल टू RHS. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. चला आता ह्या लेसनचा लास्ट क्वेश्चन. ठीक आहे. त्याच्यानंतर मी सायन्स घेईन. उद्या किंवा परवापासून सायन्स स्टार्ट करतोय. ठीक आहे. चला व्यवस्थित लक्ष द्या. काय काय दिलं इथं. सो tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इक्वल टू tan थिटा प्लस सेक थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. ठीक आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. बघा जेवढे क्वेश्चन 11 झालेत ना आपले, त्याच्यापेक्षा थोडंसं डिफरंट क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. 12th वाला जो क्वेश्चन आहे तो डिफरंट आहे बाकीच्या 11 क्वेश्चन पेक्षा. ठीक आहे. व्यवस्थित लक्ष द्या. सो काय करणार, पहिलं LHS घ्या. टेक LHS. सो टेक LHS. काय LHS काय आहे, tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. ठीक आहे. मग आता हे जे काय तुम्हाला टर्म दिले त्याचं रॅशनलायझेशन करा. काय करणार, रॅशनलायझेशन. कसं करणार रॅशनलायझेशन, tan थिटा तसंच ठेवा अपॉन सेक थिटा मायनस 1. हे जे काय व्हॅल्यू आहे त्याचं मल्टिप्लाय करा. कुणासोबत करणार, हीच व्हॅल्यू घ्या सेक थिटा आणि 1 अपॉन सेक थिटा आणि 1. इथं मायनस आहे मग त्याच्या अपोजिट साइडनी मल्टिप्लाय करा. सो प्लस येणार. ठीक आहे. आता मी हे एक्स्ट्रा लिहिलं बरोबर. मग ह्याला कॅन्सल करण्यासाठी मला हे एक्स्ट्रा लिहावं लागेल. सो ह्याला कॅन्सल करण्यासाठी मला डिनोमिनेटरला पण तेच लिहावं लागेल. ठीक आहे. जेणेकरून हे आणि हे टर्म कॅन्सल होईल. ठीक आहे. पण मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं ना, सो मला एक्स्ट्रा लिहावं लागेल ते. ठीक आहे. चला स्टार्ट करतो आता. बघा tan थिटा हे फ्रॅक्शन नंबर आहे आणि हा एक फ्रॅक्शन नंबर आहे. सो अपोजिट साइडला मल्टिप्लाय करा. सो कसं करणार मल्टिप्लाय, मग ह्याला ब्रॅकेट टाकतो. सो tan थिटा ने ह्याला मल्टिप्लाय करा. सो tan थिटा ऍज इट इज सेक थिटा प्लस 1 हे याच्या बरोबर मल्टिप्लाय केलं. बघा मल्टिप्लाय इथे केलं. ठीक आहे. अपॉन सेक थिटा मायनस 1 सेक थिटा प्लस 1 इथं सेक 1 1 इथं मायनस प्लस आहे. जर साइन कन्व्हेन्शन फक्त डिफरन्स असेल, व्हॅल्यू सेम असेल तर सेकनी सेकला मल्टिप्लाय करा. ह्या टर्मनी ह्या टर्मला मल्टिप्लाय, 1 नी 1 ला मल्टिप्लाय, बस एवढंच. सो सेक इंटू सेक, सेक स्क्वेअर थिटा. ओके. 1 इंटू 1 1 चा स्क्वेअर, नाही लिहिले चालेल, 1 चा स्क्वेअर 1च येतो. मायनस इंटू प्लस मायनस येतो. ठीक आहे. पण हे तसंच. ठीक आहे. पण बघा तुम्हाला हे माहितीये, काय माहिती तुम्हाला, 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा हे असतं माहितीये. मग आता सेक स्क्वेअर थिटा, आता हे 1 प्लस मध्ये तिकडे गेलं काय होणार मायनस. सो हे tan स्क्वेअर थिटा तिथंच ठेवा. ओके. tan स्क्वेअर थिटा तिथंच ठेवा, 1 तिकडे न्या फक्त. सो 1 तिकडे नेला काय होणार, सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 प्लस 1 आहे तिकडे गेला मायनस 1. म्हणजे tan स्क्वेअर थिटा मायनस 1 च्या जागी, बघा सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 च्या जागी, सेक स्क्वेअर थिटा त्याच्या जागी मी tan स्क्वेअर थिटा लिहिणार. ठीक आहे. याच्या जागी tan स्क्वेअर थिटा लिहिणार. ओके. एवढं ते समजलं. सो आता हे रफ करतो, क्वेश्चन राहून देतो. आता काय करणार, LHS इक्वल टू हे tan स्क्वेअर आहे, हे tan आहे. सो एक tan आणि एक tan कॅन्सल. सो राहिलं काय मग, सो आलं काय मग माझा आन्सर सांगा बघू. सो इथे आलं सेक थिटा प्लस 1 सेक थिटा प्लस 1 अपॉन खाली tan थिटा राहणार, मान्य, खाली काय राहणार tan थिटा. सो आता हे रफ करू. आता नीट लक्ष द्या. ह्याला इक्वेशन 1 देतो. ओके. ह्याची जी काय व्हॅल्यू आहे, मी LHS हा घेतला होता ना, LHS ची व्हॅल्यू ही आलेली आहे. कुणाची व्हॅल्यू आली, ह्याची व्हॅल्यू ही आली. सो मी असं लिहिणार आता, ह्याची व्हॅल्यू काय आली रे, बघा LHS म्हणजे हे होतं. सो LHS च्या जागी कोणती व्हॅल्यू लिहितोय, tan थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1. ठीक आहे. हे तसंच इक्वल टू ही तशीच व्हॅल्यू सेक थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा. ठीक आहे. म्हणजे LHS ची व्हॅल्यू ही काढली आपण, मान्य. मग आता बाय इक्वल रेशो थेरम यूज करा. बाय थेरम ऑफ इक्वल रेशो, बाय थेरम ऑफ इक्वल रेशो, इक्वल रेशो. आणि हे तुम्हाला
रेशो चुकलं. आणि हे तुम्हाला 9 स्टँडर्डला झालेलं आहे. आता बाय थेरम ऑफ इक्वल रेशो ही तुम्हाला माहिती पाहिजे, पण तुम्ही विसरला असणार. ज्यावेळेस बाय थेरम ऑफ इक्वल रेशो लिहिणार त्यावेळेस मी काय करणार बघा, आन्सर कसं येणार. सो मी काय करणार बघा, ही टर्म मी ऍज इट इज लिहिणार. टॅन थिटा अपॉन सेक थिटा मायनस 1 इक्वल टू सेक थिटा प्लस 1 अपॉन टॅन थिटा इक्वल टू, बघा हे दोन्ही टर्म ऍज इट इज लिहायचं. आणि 9 स्टँडर्डचा कन्सेप्ट काय सांगतंय की जर इक्वल रेशो थेरम यूज करत असेल तर ह्या दोघांचं जे काय आहे प्लस करायचं. इथं प्लस द्या, इथं प्लस द्या, संपला विषय. सो म्हणजेच काय होणार, टॅन थिटा ओके प्लस सेक थिटा प्लस 1 सेक थिटा प्लस 1 अपॉन सेक थिटा मायनस 1 हे ऍज इट इज लिहिलं, प्लस टॅन थिटा लिहा प्लस टॅन थिटा. बघा हेच प्रूफ आलं का, दिसतंय. सो सेक थिटा हे पॉझिटिव्ह मध्ये आहे, बघा सेक थिटा हे पॉझिटिव्ह, मायनस 1 आहे, बघा खाली मायनस 1 आहे, टॅन थिटा ऍज इट इज. सो मी ह्याला असं लिहू शकतो का, कसं लिहिणार बघा, हे टॅन थिटा आहे ना, हे पुढे लिहितो, सेक थिटा सेकंड नंबरला, हे लास्टला. सो मी असं लिहू शकतो ह्याला. सो कसं लिहिणार, टॅन थिटा प्लस सेक थिटा मायनस 1. हेन्स प्रूफ आलं का, हेन्स प्रूफ. ठीक आहे, एकदम इझी होतं, अवघड काय नव्हतं. आणि हा अभ्यास मला लवकरात लवकर दाखवा आणि खूप लेट करताय तुम्ही सेल करायला, तसं करू नका. जर अभ्यास झाला नसेल तर मी सायन्स नाही शिकवणार, नाहीतर मी तिथं 12th स्टँडर्ड मध्येच खेळत बसेल. ठीक आहे, तिथलंच मी लेसन टॉपिक फिजिक्स क्लिअर करत बसेल. तसं पण मला टाइम नाही भेटत, अभ्यास नाही दाखवला तर 12th स्टँडर्डच घेत बसेल. ठीक आहे, 10th स्टँडर्डचं जाऊ दे, मला काय करायचं. ओके.